सुंदरबनच्या जंगलात एकदा लांडग्यांची सभा भरली होती. कशासाठी बरं? अहो, सभा म्हणजे त्या लांडग्यांना आपल्या जमातीसाठी एक नेता निवडायचा होता. सगळ्या जमातीत शांतता, सुव्यवस्थेता राहण्यासाठी, सगळे एकोप्याने राहण्यासाठी, सगळ्यांचे रक्षण करण्यासाठी त्यांना एक नेता पाहिजे होता. म्हणून ती सभा भरली होती. मग सगळ्यांनी विचार करून एक तब्येतीनं जाम असलेल्या, हुशार असलेल्या, शूर असलेल्या लांडग्याची निवड केली. मग त्या लांडगे बुवाला पण खूप आनंद झाला. मग तो लांडगे नेता उठून भाषण करू लागला. तो भाषणात काय म्हणाला? हे बघा, सगळ्या लांडग्यांना म्हणाला, तुम्ही सगळ्यांनी मला निवडून दिल्याबद्दल मी तुमचा सगळ्यांचा खूप आभारी आहे. माझी निवड झाल्याबद्दल मला खूप आनंद झाला या. मी आता आपल्या जमातीचे चांगले रक्षण करीन. सगळ्यांना काय हवं नको असे ते बघीन. आपल्या जमातीतील वृद्धांना, असहाय्य लोकांना मी मदत करीन, सगळ्यांचे रक्षण करीन. आणि त्यासाठी मी तुम्हाला एक सांगतो, आपल्या जमातीतील वृद्धांना आणि असहाय्य लांडग्यांना आपण सगळ्यांनी मिळून मदत करायची. त्यासाठी आपण आणलेल्या शिकारीतला थोडासा भाग त्या वृद्धांना आणि असहाय्य लांडग्यांना द्यायचा. म्हणजे काय होईल? आपली जमात उपाशी राहणार नाही, सगळ्यांचे व्यवस्थित रक्षण होईल आणि आपण सगळे आनंदात राहू. हे भाषण केल्यावर सगळ्यांना आनंद झाला. मग सगळ्या लांडग्यांनी टाळ्या वाजवल्या. मग नेते साहेब खाली बसायला लागले. तेवढ्यात काय झालं, एक गाढव दादा तिथे मगाचपासून त्यांचं हे भाषण, सभा सगळे ऐकत शांतपणे झाडाखाली बसले होते. गाढव दादा उठून उभा राहिले, म्हणाले, बरोबर आहे नेते साहेब, तुमचं सगळं बरोबर आहे, पण तुम्ही आधी ही गोष्ट अंमलात आणा. कारण थोड्याच वेळापूर्वी सभेला यायच्या अगोदर तुम्ही तुमच्या गुहेत एक मेंढी मारून आणली सा, मेंढीची शिकार केली सा. त्यातली थोडी मेंढी आणून असहाय्य वृद्ध लांडग्यांना द्या. म्हणजे तुमच्या भाषणाचा बरोबर उपयोग होईल आणि सगळेही तसेच वागतील. तुम्ही केलेल्या भाषणाचा तुम्ही आधी स्वतःवर परिणाम करा, स्वतः तसे वागा आणि मग इतरांना सांगा. असे म्हटल्यावर ते लांडगे महाराज खाली मान घालून पटकन आपल्या गुहेकडे निघून गेले. म्हणून काय म्हणतात, लोकाला आपण जे सांगतो ते आपण आधी स्वतः अंमलात आणावं, मग दुसऱ्यांना सांगावे. म्हणून म्हणतात, लोकांसंगे ब्रह्मज्ञान आणि आपण मात्र कोरडे पाषाण. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.